नमस्कार. आजच्या मराठीच्या पहिल्या सत्रात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इथे 7वी साठी तयार करण्यात आलेल्या स्नेहबंध या सेतू अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. माझा आवाज सर्वांना ऐकू येत असेल अशी अपेक्षा. येत नसेल तर कृपया सांगावे. दुपारची कडक उन्हाची आणि कदाचित तुमच्या स्क्रीन दिसत नाहीये. हॅलो मॅडम, स्क्रीन दिसत नाही. दिसेल, स्क्रीन दिसेल. आवाज ऐकू येतोय ना नीट व्यवस्थित? आता दिसत असेल स्क्रीन व्यवस्थित. दिसते ना? हो, दिसते. तर कृपया आपले माईक आणि कॅमेरा सगळ्यांनी बंद ठेवावे. जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरावे. तुमच्याकडे हा सेतू अभ्यासक्रम अजून पोहोचलेला नाहीये, त्यामुळे हा अभ्यासक्रम तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आज आपण इकडे बघूनच, स्क्रीनवर बघूनच त्याच्याबद्दल माहिती मिळवायची आहे. मुळात कधी कधी प्रश्न पडत असेल तुम्हाला की कशाला हा सेतू अभ्यासक्रम वगैरे, बरोबर? शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकं बदलत आहेत, मराठीचं पुस्तक देखील बदलत आहे आणि NEP 2020 ची अंमलबजावणी आता आपण इयत्ता 7वी साठी सुद्धा करणार आहोत. आणि NEP 2020 अंतर्गत काही महत्वाचे बदल अपेक्षित आहेत आणि त्या बदलांसाठी ही एक शिक्षकांची पूर्वतयारी असं आपण याला म्हणू शकतो. तर नेमका उद्देश काय या सेतू अभ्यासक्रमाचा? तर सगळ्यात पहिला म्हणजे अभ्यासक्रमातली जी तफावत आहे मागच्या वर्षी आणि आता नवीन जी पुस्तके येणार आहेत त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची जी उणीव आहे ती आपल्याला शोधूनही काढली पाहिजे आणि भरूनही काढली पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषिक कौशल्य जी आहेत, श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, याचं पुनरावलोकन करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी न बनवता त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी प्रवृत्त करणं ही आपली आता जबाबदारी आहे. म्हणजे मुलांनी, विद्यार्थ्यांनी फक्त उत्तरं पाठ करायची नाहीये किंवा फक्त वहीत लिहून काढायची नाहीये, तर त्यांना आनंददायी आणि कृतीशील शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी होडी, खेळ यांच्यावर आपल्याला जास्त भर द्यावा लागणार आहे. पाठांतरापेक्षा सादरीकरण, तार्किक विचार आणि नवनिर्मिती यावर जोर द्यायचा आहे. शिक्षक नवीन प्रणाली, आपली भूमिका माहिती देणारा अशी उरणार नाहीये, फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर असे राहणार नाही, तर सुलभक म्हणजे फॅसिलिटेटर अशी आपली याच्यामध्ये भूमिका असणार आहे. तर हे सगळं साध्य करण्यासाठी या 7वीच्या स्नेहबंध मध्ये एकूण 15 क्रियाकलाप दिलेले आहेत. प्रामुख्याने हे सर्व क्रियाकलाप जे आहेत हे गटामध्ये घ्यायचे आहेत. तो प्रत्येक वर्गामध्ये आपले किती विद्यार्थी आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्यांचे 5 ते 6 विद्यार्थ्यांचे असे गट करायचे आहेत. काही उपक्रम जे आहेत ते 10-12 किंवा अख्खा वर्ग 2 गटामध्ये विभागून सुद्धा करण्याचे आहेत. आपल्यापैकी अनेक जण आता म्हणाल तुम्ही की 10वीचं करेक्शन आहे, पेपर तपासायचे आहेत आणि आणखीनही काही बाहेरच्या आणखीन आपल्याला कामं येतच असतात शिक्षक म्हटल्यावर, त्यामुळे पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही नियुक्त केले जाणार असाल, तर हे सगळं कसं शक्य आहे? तर कदाचित 15ही उपक्रम घेणं तुम्हाला कदाचित शक्य होणार नाही, पण जी तासिका तुम्हाला उपलब्ध होती त्यामध्ये जितके उपक्रम तुम्ही करून घेऊ शकता तितके तुम्हाला ते करून घ्यायचे आहेत. आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी याचा सगळ्याचा अहवाल जो आहे तो GSCERT मध्ये शाळेने द्यायचा आहे. लक्ष द्या. तर या आणखीन सोपं व्हावं म्हणून हे ज्या 15 उपक्रम आहेत हे मी 3 टप्प्यांमध्ये विभागलेले आहेत. एक पहिला टप्पा आहे म्हणजे 1 ते 5 जे आपले
कार्यकलाप आहेत ते पायाभूत शब्द संपत्ती आणि संवादावर भर देतात. पायाभूत शब्द संपत्ती आणि संवादावर भर देतात. तर 6 ते 10 हे जे आपले उपक्रम आहेत किंवा कार्यकलाप आहेत ते व्याकरण आणि सांस्कृतिक माहिती यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. 11 ते 15 हे जे कार्यकलाप आहेत कौशल्यांवर, सर्जनशीलता, पत्रलेखन, सादरीकरण यावर आधारित आहे. तरी आपला वेळ वाचावा म्हणून काही टिप्स तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छिते की तुम्ही एकदाच गट तयार करा विद्यार्थ्यांचे, म्हणजे प्रत्येक तासाला गट तयार करायला तुमचा वेळ फुकट जाणार नाही. आणि तयार केलेल्या गटांना साहित्यकारांची नावं द्या. आता साहित्यकारांचीच नावं का, तर त्यामुळे एकतर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या थोर लेखकांविषयी त्यांच्या मनात आदर निर्माण होईल, कुतूहल निर्माण होईल, ते त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि कमीत कमी काहीच नाही तर त्यांना नावं तरी लक्षात राहतील, कधीतरी कानावरून गेलेली असतील. दुसरी गोष्ट, गट केल्यामुळे मुलं एकमेकांना मदत करायला शिकतात. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला जे साहित्यकारांची नावं द्यायला सुचवत आहे ते तुम्हाला शेवटी पुन्हा लक्षात येईल की मी ती साहित्यकारांचीच नावं का सांगितली. बरं, प्रत्येक कार्यासाठी एक वेगळा गट करा. नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा आपण त्यांची विकसित करू शकू. काही विद्यार्थी लाजाळू असतात, तेव्हा गटात काम करताना ते सक्रिय होतात. एकटेच उभं राहून बोलण्याची त्यांची क्षमता नसते किंवा ते लाजतात, घाबरतात. अशा वेळेला गटामध्ये काम करताना त्यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. सामाजिक आणि भावनिक विकासही होतो. त्यामुळे गट करून हे क्रियाकलाप घ्यावे यावर विशेष जोर देत आहोत. तर मग आता आपण आपल्या पहिल्या क्रियाकलापाकडे वळूया. पहिला क्रियाकलाप आहे, चला शब्द तयार करूया. आता यामध्ये CG 5 आणि क्षमता जी आहे 5.1 अशी लागणार आहे. तर ज्या आता काय आहे, तुम्हाला ह्या सगळ्या पुस्तक एकदा हातात आलं की फार काही इथे मी तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण आपण सगळे शिक्षक आहोत. हे सगळं तुम्हाला समजते. पण आता जसं स्क्रीनवर दिसतंय तसं पुस्तकात दिसत नाही. त्यामुळे मी मुद्दाम इथे सांगू इच्छिते की जे शब्द अक्षरं खाली दिलेली आहेत ती सगळी अक्षरं अगदी ठळकपणे प्रिंटमध्ये दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला ही विद्यार्थ्यांना सांगावी लागतील कोणती अक्षरं आहेत किंवा ती ठळक करून द्यावी लागतील. उदाहरणार्थ ठ तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, पण तो प्रिंटमध्ये तितका व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला लक्षात येत जी अक्षरं आहेत ती डार्क आहेत, ठळक आहेत आणि काही पुसट आहेत. ती पुसट अक्षरं प्रिंटमध्ये अगदीच दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दलच्या व्यवस्थित सूचना विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील किंवा तुम्ही हे वर्ण फळ्यावरही लिहू शकता. आता याच्यातून अनेक शब्द तयार होऊ शकतात. 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी. तर मग यांना तुम्ही शिक्षकांनी जर एक वेगळं चार्ट केला नावांचा, ग्रुप त्यांचे जे गट केलेले आहेत त्यांच्या नावांचा आणि क्रियाकलाप 1, 2, 3 ते 15 अशा त्यावर तुम्ही त्यांना गुणपट्टीवरती किंवा स्टार्स देऊन त्यांचं जे काम आहे ते जोखू शकता. तर अशा पद्धतीने 2 अक्षरी शब्दांना 1 गुण, तर 3 अक्षरी शब्दांना 2 गुण, 4 अक्षरी शब्दांना आणखीन 3 गुण, 5 गुण, अशा पद्धतीने तुम्ही किती विद्यार्थ्यांनी कुठल्या गटात किती शब्द लिहिले याप्रमाणे त्याचं मापन करू शकता. आणि ही अगदी सोपी अशी चला शब्द करूया ही हा क्रियाकलाप आहे तो तुमचा एका तासामध्ये म्हणजे एका तासिकेमध्ये पूर्ण होऊ शकतो. कारण गटही करायचे आहेत आणि हे ह्या अक्षरांपासून शब्द 7वीचे विद्यार्थी आहेत त्यामुळे ते करू शकतील. एका तासिकेमध्ये हा जो क्रियाकलाप आहे तो पूर्ण होऊ शकेल. पुढच्या क्रियाकलापाकडे वळूया. जवळपास तसाच हा क्रियाकलाप आहे ज्यामध्ये वाक्य निर्मिती करायची आहे. CG 3.1 या ठिकाणी लागू शकते. तर अधिक आकर्षक आणि त्यांना त्यामध्ये
रंजकता आणण्यासाठी तुम्ही नुसतंच वाक्य तयार करायला देणं, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी स्पर्धात्मकता आणू शकता, की चला दिलेल्या शब्दांमधले 2 शब्द एका वाक्यात आले पाहिजे. म्हणजे आधी सुरुवातीला एक पहिला जो टप्पा आहे, पहिला राऊंड म्हणू शकतो आपण, पहिला टप्पा आहे, त्याच्यामध्ये एक शब्द वापरून वाक्य तयार करतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये ते 2 शब्द, दिलेल्या शब्दांमधील 2 शब्द एका वाक्यामध्ये आले पाहिजे, असं सुद्धा तुम्ही त्यांना सांगून या प्रकारचे कार्यकलाप जे आहेत ते करून घेऊ शकता. तेव्हा स्पर्धात्मकता, कोणाचा तरी माईक ऑन आहे, कृपया तो बंद करावा. आणि जर त्यामुळे स्पर्धात्मकता जर आली की मग विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की अरे आपला ग्रुप पुढे आहे की पाठी आहे, मग पुढचा जो क्रियाकलाप आहे त्यासाठी ते आधीच तयारी करून सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तो एक उत्साह विद्यार्थ्यांचा वाढवण्याचा काम आपल्याला करायचा आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्यातली उत्सुकता, उत्साह आणि त्यांचा आनंद, शिकत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असला पाहिजे. तर तिसऱ्या क्रियाकलापाकडे आपण वळूया, जो आहे चला सुसंवाद साधूया. या ठिकाणी CG3 3.2 लागेल. तर या ठिकाणी थोडासा वेगळा प्रकार आहे. या ठिकाणी शब्द दिले जाणार आहेत, द्यायचे आहेत शिक्षकांनी, आणि क्रियापद फळ्यावरती द्यायचे. त्यामुळे या क्रियाकलापासाठी तुम्हा शिक्षकांना पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. काहीतरी मटेरियल, काहीतरी क्रियापद आणि शब्द हे तुम्हाला घेऊन जायचे आहेत वर्गामध्ये, जेणेकरून तुम्ही ते फळ्यावरती लिहाल आणि त्याच्यातून हा संवाद जो आहे तो साधून घ्यायचा आहे. मग काय करू शकता या ठिकाणी तुम्ही? तर बघा, नामं देऊ शकता की विद्यार्थी जे आहेत ते एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी ऑर्डर करतात, असा जर तुम्ही विचार केला तर त्याप्रमाणे तुम्ही काही नामं देऊ शकता. मेनू कार्ड, चहा, पोहे, पाणी, बिल, पैसे, खुर्ची, ताट, चमचा, चवदार, अशी काही शब्द देऊ शकता. आणि मग क्रियापद देऊ शकता. येणे, बसणे, मागवणे, देणे, खाणे, पिणे, विचारणे, पैसे भरणे, आवडणे, अशा पद्धतीने. आणि मग विद्यार्थ्यांना त्याच्यावरती थोडा वेळ देऊन विचार करून संवाद साधायचा आहे. वर्गात त्यांना पुढे आणून, त्या 5-6 गटाला पुढे आणून तुम्ही हे जे सगळे संवाद आहेत करून घेऊ शकता. काका एक प्लेट पोहे द्या, मग त्याच्या पुढे तो देणे हा क्रियापद आहे, त्याचा द्या अशा पद्धतीने त्यांनी जो वापर केलेला आहे तो कसा वापर करायचा आहे याकडे त्यांचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी बाजारात भाजी आणायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा संवाद करू शकता. त्यासाठी तुम्ही क्रियापद देऊ शकता. त्याची पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल. दवाखान्यात डॉक्टर आणि पेशंट आहे तर ते 2 जणांमधला संवाद सुद्धा होऊ शकतो. तर त्याला सुसंवाद साधूया, यासाठी पूर्वतयारी करण्याची गरज आहे. पुढच्या क्रियाकलाप संख्या शोध. हा थोडासा आपण इतकी वर्ष कधी 7वीला संख्या, अंक, मराठीमध्ये अंक वगैरे घेतले नाहीये, आणि आता हे या ठिकाणी त्याचं पुन्हा एकदा आपण ते घ्यायचे आहे. तर दिलेला आहे. खेळ असल्यामुळे हा CG5 5.3 या ठिकाणी कदाचित बसू शकतो. तर ह्या ठिकाणचा हा जो खेळ दिलाय मी वाचते. जमिनीवर चौकट काढून वेगवेगळ्या संख्या शिक्षक लिहितात. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना एक संख्या सांगतात. विद्यार्थी ती संख्या ज्या चौकटीत लिहिलेली आहे त्या चौकटीत उभी राहतात. ज्या गटातील विद्यार्थी प्रथम ती संख्या शोधतात त्या गटाला मिळतात. मग आता थोडीच विद्यार्थी असतील वर्गामध्ये, 2-3च गट असतील, तर ही जी संख्या शोध, ही जी हा जो क्रियाकलाप आहे हा करणं सोपं आहे. पण जर खूप जास्त विद्यार्थी असतील, 40-50 जर मराठीचे विद्यार्थी वर्गात असतील, तर त्या पद्धतीचे अंक ग्राउंडवरती किंवा मैदानात काढणं हे सुद्धा खूप कठीण होऊन जाईल. आणि अशा प्रकारची ही जी अशा प्रकारचा क्रियाकलाप आहे तो घेणं कठीण होऊन जाईल. तर त्याच्यासाठी तुम्ही पर्याय शोधू शकता की तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने हे करा. जर तुमचे विद्यार्थी आहेत किंवा तुमच्या विद्यार्थ्यांचा स्तर कसा आहे
त्याप्रमाणे तुम्हाला बदल करता येतील. निश्चितच तुम्ही ते करायचेही आहेत. तर यासाठी सुद्धा मी एक तुम्हाला सुचवू इच्छिते की तुम्ही काय करू शकाल जर तुमचे विद्यार्थी जास्त असतील किंवा जर तुम्हाला ही कठीण वाटत असेल किंवा जास्त गोंधळ उडेल असं वाटत असेल, तर तुम्ही गटांना एक एक रंग देऊ शकता. त्या रंगाच्या चिठ्ठ्या तुम्ही करू शकता आणि मग कुठेतरी खजिना शोधणं वगैरे हा जो प्रकार असतो तो त्या पद्धतीने तुम्ही हा खेळ घेऊ शकता की कुठेतरी त्या चिठ्ठ्या तुम्ही लपवून ठेवलेल्या आहेत. तुमची असेल तर त्याचे वेगळ्या वेगळ्या 5 ठिकाणं तुम्ही घेतली आणि एकेका ग्रुपला त्या त्या ठिकाणी पाठवलंय आणि ठराविक नियमित वेळ त्यांना दिलेली आहे की 10 मिनिटांमध्ये मी शिट्टी वाजवेन तेव्हा सगळ्यांनी परत यायचं. चिठ्ठ्या जितक्या मिळाल्या तितक्या घेऊन. कुठे एखाद्याला एखादा वर्गच दिला तर बेंच खाली, फळ्या पाठीमागे, खुर्ची खाली, खुर्ची पाठी, खिडक्यांना ह्या चिठ्ठ्या तुम्ही अडकवू शकता आणि मग आल्यानंतर लिहून घेऊन तुम्ही त्यांचं तुम्ही ती तपासू शकता. त्यांना पुढे आणून ती फळ्यावर लिहून घेऊ शकता गटप्रमुखाकडून. अशा पद्धतीने हा खेळ तुम्ही खेळू शकता. काय आहे, मुलांना समजून घेता असताना मजाही आली पाहिजे आणि त्याच्यातून शिक्षणही मिळालं पाहिजे. तर त्याच्यानंतर एका तासामध्ये म्हणजे एका तासिकेमध्ये 40 मिनिटाच्या होऊ शकतो. हा सुद्धा शक्य आहे. तर पुढे जाऊया. पुढचा क्रियाकलाप आहे वादविवाद. आता वादविवादामुळे नेमकं काय होतं तर तार्किक विचार, सहिष्णुता विकसित करण्याचा हा एक महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे आपलं मत ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडायला विद्यार्थी शिकतात. एकाच दिवसात शिकणार नाहीये, पण आधीचे जे हे आता 4 आपण बघितले तिथे जर ती मुलं जर पुन्हा पुन्हा जर पुढे येऊन बोलतायत काहीतरी छोटीशी वर्गामध्ये, तर या 8व्या क्रियाकलापापर्यंत त्यांच्यात थोडासा तरी आत्मविश्वास निर्माण होऊ आणि ते आपलं काहीतरी एक मत मांडू शकतील. आणि दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आजकाल ते होत नाहीये. स्वतःच सांगायचं असतं प्रत्येकाला, दुसऱ्याचं ऐकून मात्र घ्यायचं नसतं. तर वादविवादामध्ये आपण शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना ही गोष्ट अगदी व्यवस्थितपणे सुरुवातीला सांगायची आहे की वादविवाद म्हणजे भांडण नव्हे. वादविवाद म्हणजे भांडण नव्हे. समोरच्याचं म्हणणं ऐकूनही घ्यायचं आहे आणि त्याच्यातले कच्चे दुवे काय आहेत ते शोधून त्याच्यावरती मग पुन्हा आपलं मत आणि त्याच्यामुळे सामाजिक कौशल्य सुद्धा आपण विकसित करू शकतो. मतभेद असून सुद्धा दुसऱ्याच्या मताचा आदर करणे हे खास करून NEP 2020चा मुख्य गाभा आहे की मतभेद असून सुद्धा दुसऱ्याचा आदर करणे हे आपण त्यातून शिकवू शकतो. गंड निर्मूलन आपण त्यांचं करू शकतो. संपूर्ण वर्ग जेव्हा ते उभे राहतात आणि त्यावेळेला त्यांची भीती जी आहे ती दूर आपण करू शकतो. त्यामध्ये सामाजिक जाणीवेचा विषय असावा असं म्हटलेलं आहे. चित्र पण जी दिलेली आहेत त्याप्रमाणे तुम्ही सामाजिक जाणीवेचा त्यांना विषय देऊन एका गटाला त्या विषयाच्या बाजूने बोलायला आणि दुसऱ्या गटाला विरोधात बोलायला सुद्धा सांगू शकता. अशा प्रकारचे विषय सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मोबाईल, शाप की वरदान, तर एक गट जो असेल तो शाप म्हणून बोलेल तर एक गट वरदान म्हणून बोलेल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा वादविवाद घेऊ शकता. मग पाणी वाचवा, जीवन वाचवा, ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन, मोबाईल, इंटरनेट, शाप की वरदान, प्लास्टिक केवळ नियम की जबाबदारी, अशा पद्धतीचे विषय तुम्ही त्यांना देऊन त्यांना बोलतं करण्याचा आणि विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकता. पुढे जाऊया आपण. क्रियाकलाप 6 नावे ऐतिहासिक अलंकारांची. आता अलंकार म्हणजे या ठिकाणी दागिने किंवा आभूषण असा विषय आहे. तर हा जो क्रियाकलाप आहे ऐतिहासिक अलंकारांची चित्रे शिक्षक प्रत्येक गटात देतात. विद्यार्थी त्या अलंकारांची नावे लिहितात आणि नंतर शिक्षिका नावे वाचून दाखवतात. कोणत्या गटाने जास्तीत जास्त लिहिली त्यांना त्या
त्यानुसार गुण देतात. आता तुमच्या मनामध्ये पुन्हा एकदा असा विचार येईल की जी मुलगी आहे, मुलींना तरी एक दोन अलंकारांची नावं माहिती असतात, पण कदाचित मुलांना ती तितकीही माहीत नसतात जी वापरली जातात आज दररोज. आई वापरते, आजी वापरते, अशा अलंकारांची सुद्धा नावं त्यांना माहिती नसतात. मग ऐतिहासिक अलंकारांची नावं कशी सांगणार विद्यार्थी? मग यात जर असा स्तर असेल तुमच्या विद्यार्थ्यांचा, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळ्या क्लुप्त्या शोधून काढाव्या लागतील. मग तुम्ही अलंकारांचीही चित्र द्या आणि नावांचीही चित्र द्या गटामध्ये, आणि मग त्यांना त्यांच्या जोड्या जुळवू देत किंवा ओळखू देत, प्रयत्न करू देत कशा नावं आणि कुठे तो अलंकार घातला जातो त्याच्यावरून ते कदाचित हे शोधू शकतील. तर सोप्या पद्धतीने त्यांना मजा येईल, त्यांना शिकता येईल या दृष्टिकोनातून हे जे क्रियाकलाप आहेत ते करायचे आहेत, फक्त पूर्ण करायचं आहे या उद्देशाने करायचे नाही. आणि गुण देणं महत्वाचं आहे, त्यामुळे ते जे स्पर्धात्मकता जी आहे ती त्यांच्यामध्ये कायम टिकून राहते आणि मग ते पुढे पुढे नवीन काही करण्यासाठी तयार होतात. पुढच्या क्रियाकलापाकडे वळूया, किंवा घरून तयारी करून येण्यावरती ते जोर देतात. आता पुढचा क्रियाकलाप जो आहे ह्याची तुम्हाला पूर्वतयारी करावी लागणार. क्रियाकलाप 6 जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांना आपण बाबा पुढच्या तासाला काय करणार आहोत हे तुम्हाला सांगावं लागणार आहे, कारण या क्रियाकलापासाठी त्यांना काही साहित्य आणावं लागणार आहे. ते साहित्य त्यांनी आणलं पाहिजे पुढच्या तासिकेला, तर ते आदल्या तासिकेला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पूर्वतयारी जी आहे, नावे ऐतिहासिक अलंकारांची, हा जेव्हा क्रियाकलाप तुम्ही घ्याल त्यावेळेलाच तुम्हाला सांगायचा आहे. आणि हा जो 6वा क्रियाकलाप आहे तो खूप लवकर पूर्ण होण्यासारखा आहे. तुम्हाला वेळ मिळेल 7व्या क्रियाकलापाचे वस्तू काय आणायच्या आहेत ते सांगण्यासाठी. तर या ठिकाणी भित्तीपत्रक निर्माण करायचं आहे तयार, आणि सणावारांची चित्रकारी यामध्ये विद्यार्थ्यांनी मग न्यूजपेपर मधून, वर्तमानपत्रातून किंवा जुन्या मासिकांमधून कात्रणं जी आहेत ती कापून आणून हा जो गटामध्ये बसून हे भित्तीपत्र तयार करायचं आहे. मग त्यासाठी एखादा तुम्ही सणवार वाटून दिले तरी चालतील, आणि विद्यार्थी वर्गात असतील तर त्या पद्धतीने मग ते विषय जे आहेत सणावारांचे ते तुम्ही विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. आणि हा क्रियाकलाप करून घ्यायचा आहे. करूया कथाकथन. हा आपला पुढचा क्रियाकलाप आहे 8वा CG3 3.2. आता इथे तुम्हाला दिसत असेल की चित्र दिलेली आहेत. मग नेमकं काय करायचंय, तर त्याचा योग्य क्रम काय असेल तो विद्यार्थ्यांनी ठरवायचा आहे. तो त्यांच्या विचार क्षमतेवरती आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती अवलंबून आहे. तर त्यांनी इथे फक्त चित्र वर्णन करणं नाही, चित्राचं फक्त वर्णन करायचं नाहीये त्यांनी. 4 मुलं जात आहेत, एक मुलगा धावतोय, नाही. तर या ठिकाणी काय करायचं, त्यांनी गोष्ट घडवायची त्याच्यातून. कथाकथन म्हटलेलं आहे, मग काय झालं असेल असा तर्कात्मक प्रश्न त्यांच्या गोष्टीमध्ये निर्माण व्हायला हवेत आणि त्याचा शोध घेण्यावरती भर द्यायला हवं. कल्पनाशक्ती आणि तार्किक विचारांना या ठिकाणी प्रोत्साहन किंवा चालना देण्याची गरज आहे, हे लक्षात घ्यायला हवं. मग या ठिकाणी तुम्ही या 4 चित्रांवरच अवलंबून राहायचं जर तुम्हाला नसेल तर साखळी कथा सुद्धा तुम्ही घेऊ शकता, की एकाने एक वाक्य सांगायचं. कारण एकटाच गोष्ट सांगायला उभा राहिला की बाकीचा वर्ग दुर्लक्ष करतो. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही एकाला जर गोष्ट सांगायला उभं केलेलं असेल तर त्याचा पूर्ण गट उभा राहील, आणि त्याने एक दोन वाक्य सांगितली तर पुढची 2-3 वाक्य दुसरा विद्यार्थी त्याच्याशी जोडून जी काही येणार असतील तर ती वाक्य सांगेल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा क्रियाकलाप पूर्ण करू शकता. आणि जर मोठा वर्ग असेल तर ह्या एकाच 4 चित्रांच्या ह्याच्यावरती अवलंबून न राहता शिक्षकांनी प्रत्येक गटाला अशी वेगळी वेगळी 4 चित्र किंवा 5 दिली तर त्यातून चांगल्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया मिळू शकते. आणि शीर्षक देणं महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायची आहे गोष्टीला.
शीर्षक हे दिलं पाहिजे. पुढच्या क्रियाकलापाकडे वळूया. हुशार कोण? या ठिकाणी सुद्धा शिक्षक हो तुम्हाला पूर्वतयारी करण्याची गरज आहे किंवा विद्यार्थ्यांना तसं सांगण्याची गरज आहे. या ठिकाणी काही कोडी विचारलेली आहेत. या एवढ्या 3च कोड्यांवरती आपण थांबायचं नाहीये. तर या ठिकाणी एक स्पर्धा तुम्हाला घेता येईल गटामध्ये. जो गट जास्तीत जास्त कोड्यांची उत्तरं सांगेल तो जिंकला किंवा मग पहिला स्तर दुसरा स्तर असंही तुम्ही करू शकता की शिक्षक जर 10 कोडी विचारणार असतील तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली तयारी करून यायची आणि प्रतिस्पर्धी गटांना प्रश्न विचारायचे दुसऱ्या स्तरामध्ये. आणि मग अशा पद्धतीने हा खेळ आहे हा पुढे तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची कोडी घेऊन यावी. त्यासाठी त्यांनी आजी आजोबांशी गप्पा मारून त्यांना विचारून वगैरे सुद्धा ती हे काम करू शकतात. त्यासाठी आपण जास्त प्रोत्साहन त्यांना दिलं पाहिजे. पुढे बोलूया. त्यामुळे कोड्यांचा संचय हा तुमच्याकडे आणि विद्यार्थ्यांकडे असला पाहिजे. या पुढील क्रियाकलाप आहे विशेषणांचे विशेष महत्व. या ठिकाणी शिक्षिका विद्यार्थ्यांचे गट तयार करतात. विशेषण लिहिलेल्या चिठ्ठ्या एका खोक्यात ठेवतात. गटातील एक विद्यार्थी येऊन एक चिठ्ठी काढतो व त्यातील विशेषणे वापरून वाक्य तयार करून लिहितात. CG 4.1. आता अर्थपूर्ण आणि सृजनात्मक वाक्य असलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जर विद्यार्थ्यांना छान मजा यायला हवी तर तुम्ही ह्याचं रूपांतर खेळामध्ये करू शकता. की जर पहिला विद्यार्थ्याला समजा हुशार हे जर विशेषण आलं तर मग तो हुशार वामन आहे. तुम्ही त्याला सांगा की पुढे तुझं स्वतःचं नाव लाव आणि वाक्य तयार करा. आणि त्यामुळे तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागेल की तुम्ही जी विशेषणं घेतात ती सगळी सकारात्मक विशेषणं असतील. तर मी हुशार वामन आहे. पुढचा मुलगा सांगेल तो हुशार मी गुणवान गौरव आहे. आणि अशा पद्धतीने जर हा खेळ पुढे पुढे चालला तर अनेक विशेषणं त्यांच्या लक्षात येतील. ते वापरतील. एकच दिलेलं आपल्या चिठ्ठीत आलेलंच नाही तर सुद्धा विशेषण वापरता येईल आणि त्याबरोबर स्मरणशक्ती सुद्धा त्यांची सुधारू शकेल. लक्ष देतील. दुसरा काय सांगतो हे सांगत असताना किंवा बोलत असताना बऱ्याच जणांना स्वतःच काहीतरी बोलायची आपापसात गप्पा मारण्याची सवय असते. त्यामुळे या ठिकाणी जर अशा पद्धतीने खेळ जर घेतले तर ही विषय जो आहे विशेषणांचा जो किचकट वाटणार नाही विद्यार्थ्यांना. त्यामुळे यादी करता असताना गुणवाचक विशेषण, संख्यावाचक, रंग, चव, आकार, स्थिती दाखवणारे विशेषण तुम्ही घेऊ शकता. पुढे जाऊया. चला त्याच्याच खाली आहे क्रियाकलाप 11. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चित्र दिलेली आहेत 4 आणि त्या चित्रांवरून कविता करायच्या आहेत. मग हे करता असताना सुरुवातीला लगेचच वर्गात ह्याच्यासाठी सेट इंडक्शन करण्याची गरज लागेल. मग थोडासा काम करण्याची गरज लागेल. जसं मुलांना सुरुवातीला तुम्ही एखादी लयबद्ध ओळ टाळ्यांच्या लयीमध्ये वगैरे म्हणायला लावू शकता. आणि मग यमक साखळ्या ज्या फळ्यावरती एखादा शब्द लिहावा जसं की पाणी त्यांना सांगावं की याच्यापासून यमक जोडणारी जे शब्द आहेत ते तुम्ही सांगा. जसं की पाणी, गाणी, राणी, खाणी अशा पद्धतीने देत जातील असे शब्द तुम्ही त्या चित्रांशी संबंधित जे शब्द आहेत ते फळ्यावरती तयार करा आणि मग त्यांना कविता करायला सांगा. एक ओळ गटातल्या एका विद्यार्थ्यांनी 1 ओळ, 4 जणांची मिळून 4 ओळी, 5 जणांच्या मिळून 5 ओळी अशी ती तयार होऊन जाईल. त्याचबरोबर फक्त यमकाशी संबंधित राहाल का तर असंही नाही. तर कधी कधी जर तरच्या पण कविता होतात. जसं आपलं शेवटचं चित्र आहे. जर फळा बोलू लागला तर किंवा ते झाड आहे त्याच्यावरती पण झाड माझ्याशी बोललं तर ते मला सावलीत बसू देईल का वगैरे अशा पद्धतीने सुद्धा त्यांची विचार करण्याची क्षमता जी आहे ती तुम्ही वाढवू शकता. जर तरच्या कविता सुद्धा विद्यार्थ्यांना करता येतील. त्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यांची सृजनात्मक क्षमता वाढली पाहिजे. पुढच्या क्रियाकलापाकडे जाऊया. विचारा प्रश्न. मग आता फरक कसा आहे आपण जे इतकी वर्ष करत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आता NEP 2020 अंतर्गत आपल्याला करायचं आहे. इतके वर्ष आपण धडा शिकवत होतो, प्रश्नांची उत्तरं देत होतो, विद्यार्थी प्रश्न पाठ करत होते. आता तसं होणार नाहीये. त्याला बदल आपण घडवून आणला पाहिजे स्वतःमध्ये.
कसा तर या ठिकाणी परिच्छेद द्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती तयार करायचा आहे. तर हा जो परिच्छेद या ठिकाणी दिलेला नाहीये तुम्हाला, त्यामुळे तो परिच्छेद तुम्हाला स्वतःला शिक्षकांना याची पूर्वतयारी करावी लागेल. प्रत्येक गटासाठी वेगळा परिच्छेद दिला तर अधिकाधिक प्रश्न तयार होतील. गद्यखंड लिहिलेले कागद तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यावे लागतील आणि प्रश्न लिहिण्यासाठी त्यांना काही सूचना द्याव्या लागतील. जेव्हा प्रश्न हे विद्यार्थी तयार करायला लागतील तेव्हा जास्तीत जास्त का आणि का असे प्रश्न ते तयार करतील. त्यामुळे त्यांना त्याच्यापेक्षा जास्त काय असतं तर ते तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जर तुम्ही पात्राच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले पाहिजेत विद्यार्थ्यांकडून. मग काय फरक वगैरे असंही विचारलं पाहिजे. कोणते बदल, उदाहरण द्या. अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार केले पाहिजेत. फक्त का आणि काय एवढंच असता कामा याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायचं आहे. प्रश्न तयार केले आणि प्रकारचे प्रश्न तयार केले याच्यावर आधारित तुम्ही त्यांना गुण देऊ शकता. वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि चांगले चांगले प्रश्न प्रत्येक गटाचे तुम्ही फळ्यावरती लिहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ शकता. मग पुढचा क्रियाकलाप बघूया. पत्र लिहू कोणाला यामध्ये इयत्ता 7वीला आपल्याला औपचारिक पत्र आहे आणि त्यामुळे इथे जे पत्र लिहायला शिकवलेलं आहे त्यानंतर गटात बसून पत्र लिहायला सांगतात. सुरुवातीला तुम्हाला त्यांना पत्रातील मजकूर भाषा कशी असावी याबद्दल सगळी माहिती जी आहे ती द्यावी लागेल. कदाचित या क्रियाकलापासाठी तुम्हाला 2 तासिका लागू शकतात. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणाम साधणं हे औपचारिक पत्रातून त्यांना शिकवणं जास्त गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट पत्र तुम्ही फळ्यावर लावू शकता आणि गटातच ही सुद्धा त्याला करायचा आहे. आता याच्या पुढचा जो क्रियाकलाप आहे 14वा तो आहे ओळख साहित्यकारांची. बघा आता या ठिकाणी या क्रियाकलाप सोपा पडावा, सोपा जावा, पुढे त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला सुचवलं होतं की तुम्ही जेव्हा गट कराल तेव्हा त्यांना साहित्यकारांची नावं द्या. तर या ठिकाणी आता 15 दिवस जवळजवळ ते विद्यार्थी 12-13 दिवस 15 दिवस रविवार वगैरे धरले तर आपण अमुक ह्या गटामध्ये आहोत आणि मग त्या साहित्यकाराचं नाव त्यांच्या मनामध्ये घोळलेलं असेल मग त्यांच्याबद्दलची विशेष जी माहिती आहे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक, कविता, सुविचार, ओळ, त्यांचं टोपण नाव वगैरे अशा पद्धतीची माहिती त्यांना मिळवायला सांगा. मध्ये ते साहित्यकाराचं चित्र लावतील आणि बाजूला ती माहिती देतील. आणि चांगली माहिती आणि चित्र चिकटवण्याची जी पद्धत आहे ती बघून त्यांना गुण द्यावेत. CG3 3.2 या ठिकाणी लागेल. शेवटची जी आपली शेवटचा जो क्रियाकलाप आहे तो आहे पौष्टिक आहार जीवनाचा आधार. या ठिकाणी CG3 3.2 लागेल. तर या ठिकाणी सुद्धा हा जो क्रियाकलाप आहे हा तुम्हाला खूप आधी विद्यार्थ्यांना सांगावा लागेल कारण या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांनी मोड आणलेल्या कडधान्य आणायचे आहेत आणि मोड याला 1 दिवसाचा काळ तर लागतो. 1 रात्र पूर्ण जावी लागेल. त्याआधी ते भिजत घातले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 2-3 दिवस आधी आपण हा जो क्रियाकलाप आहोत तो अमक्या दिवशी करणार आहोत याची पूर्व सूचना विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आणि नुसतं त्यांनी ते करून आणायचं नाहीये तर नाट्य रूपात त्याचं सादरीकरण सुद्धा करायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नाटक करतायत ते विद्यार्थी असं दाखवलेलं आहे. त्यात वापरलेल्या वस्तू, त्याचे आरोग्यदायी फायदे हे प्रामुख्याने त्यांना त्याच्यामध्ये सांगता आले पाहिजे. ज्या गटाची कोशिंबीर आणि सादरीकरण उत्तम असेल त्या गटाला जास्त गुण मिळतील. आणि यानंतर तुम्ही त्यांना वेगळे उपाध्या सुद्धा देऊ शकता. ज्या
ज्याने काही चांगलं नाटक केलं असेल तर त्याला नटसम्राट उपाधी द्या. तर त्या एका तासिकेपुरती 2 तासिकांपुरती चांगली कविता करणाऱ्याला तुम्ही देऊ शकता उपाधी, काही चांगलं लिहिणाऱ्यांनाही देऊ शकता. तर अशा तऱ्हेने त्यांना आवड निर्माण विषयामध्ये आणि कधी एकदा हा तास येणार असं त्यांना वाटलं पाहिजे. कधी एकदा या शिक्षिका आपल्याला वर्गात येणार, आज आपण नवीन कुठला खेळ खेळणार, असे विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि आनंददायी आणि कृती शिक्षण आपण त्यांना दिलं पाहिजे. मूल्यमापन करणं ही प्रत्येक क्रियाकलापाचं मूल्यमापन करणं फार गरजेचं आहे. गुणदान करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना फीडबॅक देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे की काय झालं. काही वेळेला ते सुसंवाद किंवा वादविवाद जेव्हा सुरू असतात त्यावेळेला विद्यार्थी बोलत असताना जर ते चुकीचं बोलत असतील तर त्यांना तिथेच मध्येच थांबू नका, पण त्यांना नंतर तुम्ही काही गोष्टी सांगू शकता. त्यांना बोलू द्या, त्यांच्या मनातील भीती जाऊ दे वर्गापुढे येऊन बोलण्याची. आणि शेवटी काय, हा स्नेहसंबंध हा उपक्रम स्नेहबंध हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तुमचं सहकार्य फार मोलाचं आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी केवळ परीक्षेत पास होणार नाही तर ते खऱ्या अर्थाने भाषा प्रभू बनतील यावर आपण जोर द्यायचा आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपला जो हा 15 क्रियाकलाप आहेत सगळे ते मी 3 टप्प्यांमध्ये वाटलेले आहेत. पहिला टप्पा आहे 1 ते 5, यामध्ये प्रामुख्याने शब्द संपत्ती आणि संवादावरती भर दिलेला आहे. टप्पा दुसरा जो आहे तो 6 ते 10, यात व्याकरण आणि सांस्कृतिक माहिती, दागिने अलंकार वगैरे यांचा समावेश आहे. 11 ते 15 यामध्ये उच्च भाषिक कौशल्य म्हणजे सर्जनशीलता, पत्रलेखन, सादरीकरण यावर हे सगळे आधारित आहेत. हे 15 क्रियाकलाप केल्यावर विद्यार्थ्यांमध्ये 7वीच्या मराठी विषयासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास निश्चितच निर्माण होईल. तर आता तुमची जी तुम्हाला सगळ्यांना ओढ लागलेली असेल की आपल्याला हजेरी लावायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये गुगल फॉर्मची लिंक पाठवली जाईल. कृपया ती लिंक भरा आणि आपली हजेरी लावा.